विक्रमगडावर नेमका झेंडा कोण फडकवणार? सुनील भुसारा पुन्हा निवडून येणार? पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं नेमकं काय होणार असे प्रश्न आता सातत्याने विचारले जात आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत सुनील भुसारा, आणि त्यामुळं विक्रमगड विधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये सुनील भुसारांना अक्षरशः लॉटरी लागली, अनपेक्षित असा विजय मिळाला आणि चांगल्या मतांच्या फरकाने ते निवडून आले. 2014ची आपण जर निवडणूक बघितली तर 2014च्या निवडणुकीमध्ये सुनील भुसारा हे तिसऱ्या क्रमांकावर होते आणि तिसऱ्या क्रमांकावरून थेट आघाडी घेत चक्क ते पहिल्या क्रमांकावर आले आणि मतांचा फरकही खूप मोठा होता. 2014 मध्ये 19.36% त्यांना मतं मिळाली होती, जे साधारणतः 32,053 मतं त्यांना मिळाली होती. आणि 2019 मध्ये 48.36% एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 2.5 पट मतं त्यांना जास्त मिळाली, म्हणजे 88,425 एवढी त्यांना मतं मिळाली होती. आणि जी वाढ झाली म्हणजे 2014 ते 2019च्या दरम्यानमध्ये ती होती 56,372. 2014ला जी मतं त्यांना मिळाली त्याच्यापेक्षा 56,372 मतं ही त्यांना अधिक मिळाली. सुनील भुसारांनी अशी काय जादू केली होती की त्यांना भाजपच्या उमेदवारापेक्षा एवढ्या मोठ्या संख्येने ही मतं जास्त मिळाली? त्याची अनेक त्यावेळीची कारणं होती. आता ती कारणं बदललेली आहेत. राष्ट्रवादी फुटलेली आहे, महाविकास आघाडी झालेली आहे, इकडे भारतीय जनता पार्टी ही पहिल्याच चुका सावरून आता नव्याने उभी राहते. अशा परिस्थितीमध्ये सुनील भुसारा यांचा यावेळेस विजय होईल का असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. सध्या तरी आत्ताची जर आकडेवारी आपण जर बघितली तर त्या आकडेवारीनुसार सुनील भुसारा यांचंच फारडं जड आहे. म्हणजे सध्या ते पहिल्या क्रमांकावर तेच आहेत. सुनील भुसारा यांना 2019 मध्ये 88,425 म्हणजे 48.36% मतं मिळाली होती आणि तिथे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे होते हेमंत सवरा त्यांना 67,026 मतं म्हणजे 26.66% मतं मिळाली होती. सुनील भुसारा हे 21,399 मतांनी हे विजयी झाले होते, म्हणजे त्यांना चांगल्या मतांच्या फरकाने त्यांचा विजय झाला होता. जे उर्वरित 8 उमेदवार होते त्यांची काही जादू चालली नाही, त्यांना कोणी फारसं मतदान केलं नाही. नोटाला जी मतं होती त्याच्यापेक्षा कमी मतं त्या 8ही उमेदवारांना होती. नोटापेक्षा कमी मतं नोटाला होती 8,495 मतं म्हणजे 4.65% मतं ही नोटाने घेतली होती. तो मोठा फरक होता. एकूण मतदान जे होतं ते 68.59% झालं होतं. 1,82,841 एवढं मोठ्या प्रमाणात ते मतदान झालं होतं. म्हणजे खरं तर आधी जे मतदान झालं होतं 2014ला ते खूप कमी होतं. म्हणजे त्यावेळेस विष्णू सवरा हे जिंकले होते. विष्णू सवरा फक्त 3,845 मतांनी जिंकले होते. त्यांना त्यावेळेस 40,201 मतं मिळाली होती, म्हणजे 24.29% त्यांना मतदान झालं होतं. आणि दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश निकम होते. शिवसेनेची जी मतदानाची आकडेवारी होती तीही तिथे बऱ्यापैकी वाढली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश निकम होते. त्यांना 36,356 मतं मिळाली होती, म्हणजे 19.96% मतं ही प्रकाश निकम यांना मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर सुनील भुसारा होते. तिसऱ्या क्रमांकावरून थेट ते पहिल्या क्रमांकावर आले आणि पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने मतदारसंघामध्ये संपर्क दौरे सुरू केले, संपर्क वाढवलाय, विकास कामं केली, हे जर सगळं जर बघितलं तर यावेळेस पुन्हा एकदा सुनील भुसारा यांना संधी मिळेल असं दिसतंय. त्याचं कारण असं आहे की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, सीपीएम, बहुजन विकास आघाडी. आता बहुजन विकास आघाडी नेमकी कोणाबरोबर आहे की कोणता निर्णय घेईल हे महत्वाचं आहे, पण सध्या तरी बहुजन विकास आघाडी ही सुनील भुसारांबरोबर व्यक्तिशः राहील असं दिसतंय. म्हणजे पक्षीय पातळीवर जर काहीही ठरलं म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचा जो निर्णय आहे, कल आहे, तो सहसा तो भाजपच्या बरोबर असेल. देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे सांगतील त्यांच्या उमेदवाराच्या बरोबर राहील असं सांगितलं जातं. मात्र बहुजन विकास आघाडी आणि सुनील भुसारा यांची अटॅचमेंट वेगळी आहे. म्हणजे कार्यकर्ते जे आहेत ते सुनील भुसारांच्या बरोबर आहेत आणि बहुजन विकास आघाडीचा फारसा प्रभाव इथे विक्रमगड मतदारसंघामध्ये दिसत नाही. आणि जे आहेत
हे सुनील भुसारा यांना मानणारा तो वर्ग आहे, कारण इथे मोठ्या संख्येने आदिवासी कार्यकर्ते आहेत आणि ते सुनील भुसारांच्या बरोबर राहतील. आणि व्यक्तिशः जर बोलायचं झालं तर हितेंद्र ठाकूर हेही सुनील भुसारा यांच्याबरोबर राहतील असं दिसतंय. मग ते तळ्यात मळ्यात आहेत. तरीही त्यांच्याबरोबर कष्टकरी संघटना असेल, भूमिसेना जी एकता परिषद म्हणून काळूराम धुदडे यांची आहे तीही सुनील भुसारा यांच्याबरोबर राहील. या मतदारसंघामध्ये 18 विविध संघटना आहेत आदिवासी बांधवांच्या, आणि त्या 18 पैकी बहुतांशी संघटना ज्या आहेत या सुनील भुसारांबरोबर आहेत. की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाली, अजितदादा पवार हे भाजपबरोबर जायला निघाले, तर ह्या 18 पैकी 18 संघटनांच्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी सुनील भुसारांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर अजित पवारांबरोबर गेलेत तर आम्ही तुमच्याबरोबर नाही, कारण भाजपला मतदान करणार नाही. त्यांनी रोखठोक बजावलं होतं की तुम्ही अजित पवार यांच्या सोबत जाऊन जर भाजप बरोबर युती करणार असाल तर आम्ही भाजप बरोबर नाही आहेत. त्यावेळेस सुनील भुसारांनी जे तर्क लढवले किंवा तो निर्णय घेतला, तो निर्णय आता सुनील भुसारा यांच्या फायद्याचा ठरताना दिसतोय. कारण ह्या सगळ्या संघटना ज्या आहेत या सुनील भुसारा यांच्याबरोबर अटॅचमेंट झालेल्या आहेत, त्यांच्याशी त्यांचा बऱ्यापैकी सलोखा वाढलेला आहे. आणि ह्या सगळ्या संघटना आता सुनील भुसारा यांच्या पाठीशी आहेत. सगळ्यात मोठी पालघर जिल्ह्यामध्ये जी क्रांती आदिवासी बांधवांनी केली ती 9 ऑगस्टला. फारशी दखल त्या क्रांतीची कोणी घेतलेली नाहीये. राजकीय पक्षांनी अंतर्गत जर घेतली असेल, पण उघडपणे त्याविरुद्ध कोण बोलत नाही, त्याविरुद्ध कोण लिहित नाही किंवा त्याविरुद्ध चर्चा होत नाही. मात्र 9 ऑगस्टला जी आदिवासी युवा संघटना आहे त्यांनी सगळ्या आदिवासी लोकांना एकत्र केलं आणि जो काही संदेश त्यांना भाजपच्या विरोधात द्यायचा होता तो दिला गेला. म्हणजे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरली. आदिवासी बांधवांनी थेट त्यांच्या हातात जर फलक बघितले किंवा त्यांच्या घोषणा बघितल्या तर त्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत्या, त्या भाजपाच्या विरोधात होत्या. आणि भाजपाच्या विरोधामध्ये या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन त्या दिवशी निषेध नोंदवला होता, काळ्या फिती लावल्या होत्या आणि आदिवासी समाजामध्ये एक प्रकारचं जनजागरण त्यांनी केलं होतं. म्हणजे खरं तर ही भाजपसाठी धोक्याची घंटा होती. भारतीय जनता पार्टीने पालघर जिल्ह्यामध्ये त्याची तात्काळ दखल घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलायला पाहिजे होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलंय. खरं तर ह्या क्रांती दिनी 9 ऑगस्ट दिवशी जो जागतिक आदिवासी दिन होता त्या दिवशी जी काही क्रांती झाली ती सगळी क्रांती जर लक्षात घेतली, तिचा जर अभ्यास केला तर सहज लक्षात येत आहे की ही लोक भाजपच्या विरोधात आहेत. म्हणजे मोठ्या संख्येने आदिवासी समाज भाजपाच्या विरोधात रस्त्यावर उतरला होता आणि त्याला फूस किंवा त्यांना पाठिंबा म्हणायचा झाला. तर तो सुनील भुसारा आणि आमदार विनोद दिकोले असतील, राजेश पाटील असतील, ही सगळी मंडळी जी होती ह्या लोकांचा त्यांना पाठिंबा होता. छुपा पाठिंबा का नाही, पण तो त्यांना पाठिंबा होता. आणि ह्या ज्या आदिवासी युवा संघटना जी आहे या सगळ्या संघटनांना एकत्र करून, म्हणजे आदिवासींच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या संघटना आदिवासी युवा संघटनेने एकत्र करून भाजप विरोधी जो काही नारा दिलेला आहे किंवा भाजप विरुद्ध जे काम सुरू केलेलं आहे ते जर बघितलं तर सुनील भुसारा त्याच्यामध्ये ते प्लस ठरणार आहेत. म्हणजे आदिवासी युवा संघटना ही भाजपला अक्षरशः धोक्यात आणणार आहे. म्हणजे धोक्याची घंटा ही 9 ऑगस्टला वाजलेली आहे. त्याची फारशी दखल भाजपने घेतले नाही घेतले हा भाग नंतरचा. मात्र ज्या पद्धतीने त्या दिवशी लोक रस्त्यावर उतरले, निषेध केला, घोषणा दिल्या, त्यांच्या हातातले जर फलक बघितले तर ते सगळीचे सगळे भाजपच्या विरोधातले होते. म्हणजे गावागावामध्ये आता भाजपच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या लोकांनी आघाडी घेतलेली आणि ही सगळी लोक ही सुनील भुसारांबरोबर आहेत. म्हणजे सुनील भुसारा जर अजित पवारांबरोबर गेले असते तर त्याचा फटका हा सुनील भुसारांना बसला असता. आता त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असा झाला, मागच्या वेळी जेव्हा सुनील भुसारा लढले होते तेव्हा त्यांच्याबरोबर फक्त काँग्रेस होती, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि ह्या इतर संघटना होत्या. ह्या सगळ्या संघटना आणि त्याच्यामध्ये आता उद्धव ठाकरे गट, जी शिवसेना मागच्या वेळेस विष्णू सवरा यांच्या मुलाच्या बरोबर म्हणजे हेमंत सवरांच्या बरोबर होती, ती शिवसेना आता सुनील भुसारा यांच्या बरोबर राहील. सुनील भुसारांना त्याचा प्लस पॉईंट होणार आहे. मागच्या वेळची जर आपण आकडेवारी बघितली 2014ची तर प्रकाश निकम यांना 36,356 मतं मिळाली होती. आता ही उद्धव ठाकरे गटाची बऱ्यापैकी ताकद ही विक्रमगड विधानसभेमध्ये आहे. म्हणजे विक्रमगड विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्याचं फारसं वर्चस्व आता दिसत नाहीये. म्हणजे अजून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नाहीत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, अंतर्गत भरपूर अशा गोष्टी झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांना वाढायला चान्स नाहीये. मात्र उद्धव गट जो आहे तो जागच्या जागी आहे, तो स्थिरावलेला आहे. म्हणजे नेते मंडळी जर सरकली असली तरी कार्यकर्ते जिथल्या तिथे आहेत आणि हे कार्यकर्ते जर सुनील भुसारांनी बरोबर घेतले की ते त्यांच्या बरोबर गेले तर सुनील भुसारांना जवळपास
10 ते 15,000 म्हणजे सहसा त्यांना अंदाज आपण असा वर्तवतो की निम्मे फुटली तर 36,000पैकी 18,000 सुनील भुसावळांना मिळतील. पण 18,000 जरी नाही मिळाली तरी 10-15,000 जरी ती मतं ती वाढली तरी ती त्यांना प्लस होणार आहेत. मागच्या वेळेस हीच मतं ही सुनील भुसारांच्या विरोधात होती. आता ती मतं प्लस होणार असल्याने उद्धव ठाकरे गट हा आता भुसारांना म्हणजे तो प्रेरणादायी ठरणार आहे किंवा त्यांच्या विजयामध्ये तो महत्वाचा वाटा स्वीकारणार आहे. जी महाविकास आघाडी आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ती एकाच एक उमेदवार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही फूट होईल असं दिसत नाही. आणि पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये फूट होण्याचा प्रश्नच येणार नाही, कारण त्या जागा सहज वाटल्या जातील. म्हणजे जो संघर्ष भारतीय जनता पार्टी आणि इतर याच्यामध्ये होणार आहे तो संघर्ष सहसा आता ह्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी त्याच्यामध्ये तो होताना दिसणार नाही. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल. उद्धव ठाकरे गट हा सुनील भुसारांच्या बरोबर राहील. काँग्रेस आता ऍक्टिव्ह झालेली आहे आणि काँग्रेसला भाजपच्या विरोधामध्ये जे काही करायचं आहे ते सुनील भुसारांच्या माध्यमातून करता येईल. म्हणजे त्यांची सगळी जी मतं आहेत ती सुनील भुसारांकडे टाकण्याचा प्रयत्न करतील. आणि त्याचबरोबर सीपीएम हा बालेकिल्ला आहे. म्हणजे खरं तर विक्रमगड विधानसभा मतदारसंघ किंवा आधीचा जव्हार विधानसभा मतदारसंघ हा सीपीएमचा बालेकिल्ला होता. सीपीएमची इथे बऱ्यापैकी ताकद होती. रतन बुधार जे मागच्या वेळेस 2014ला उभे होते तेव्हा त्यांना 13,152 मतं मिळाली होती. म्हणजे खरं तर ती मतं खूप कमी झाली होती. याच्या आधी तिथे आमदार निवडून येत होता सीपीएमचा, पण सीपीएममध्ये ही फूट झाली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि ती सीपीएम 13,000वर येऊन थांबली. मात्र जी 13,000 मतं जी आहेत किंवा 8-10,000 मतं जी उरली असतील ती मतं आहेत ती 100% भाजपच्या उमेदवाराला मिळत नाहीये. म्हणजे कितीही काय केलं तर ती मिळत नाहीयेत. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. सीपीएमची मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपच्या विरोधात जे कोणती उभे असतील त्यांना मिळतात. आणि सुनील भुसारा आणि त्यांचे जे संबंध आहेत ते आता खूप घनिष्ठ आहेत, कारण मागच्या वेळेस सीपीएम ही सुनील भुसारांच्या विरोधात बाजूने उभी राहिली आणि बाजूने उभी राहिल्यानंतर गेली 5 वर्ष त्या संघटनेला सांभाळायचं असतं. ते सांभाळायचा जो प्रयत्न आहे तो सुनील भुसारांनी सातत्याने केला. त्यामुळे सीपीएम जशीच्या तशी ही सुनील भुसारा यांच्या बरोबर राहणार आहे. खरी जी लढत होणार आहे या मतदारसंघामध्ये ती पुन्हा एकदा विष्णू सवरा यांचे सुपुत्र डॉक्टर हेमंत सवरा आणि सुनील भुसारा यांच्यामध्ये होणार आहेत. दुसरा कुठलाही उमेदवार आता सध्या दृष्टिक्षेपात नाही. म्हणजे प्रकाश निकम हे प्रयत्न करतायत. ऐनवेळी काय घडामोडी घडतील त्या सांगता येत नाही. त्यावेळेस आपण त्याचं वर्णन करूया, विश्लेषण करूया. मात्र आत्ता जर बोलायचं झालं तर आता सुनील भुसारा आणि हेमंत सवरा यांच्यामध्ये ही लढत होईल. आता हेमंत सवरांचे काय प्लस पॉईंट आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया. मात्र आत्ता सुनील भुसारांचे जे प्लस पॉईंट आहेत ती खूप चांगले प्लस पॉईंट त्यांच्या बाबतीमध्ये दिसतात. ते म्हणजे राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादी 2 तुकडे झाले. मात्र राष्ट्रवादी विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये फुटलेली नाही, ती एकसंघ आहे. म्हणजे अजित पवार गटाकडे विक्रमगड विधानसभामधलं फुल कोणी गेलंय की मोठा नेता तिकडे गेलेला आहे असा काही भाग नाहीये. त्याच्यामुळे राष्ट्रवादी ही तिथे एकच आहे आणि त्याचा फायदा हा सुनील भुसारांना होताना दिसतोय. उद्धव ठाकरे गटाची ही मतं वाढणार आहेत. त्याच्यानंतर जी विकास कामं केली म्हणजे कोणी कितीही नाकारलं तरी सुनील भुसारांनी काही केलं नाही, तरी सुनील भुसारांनी जी काही विकास कामं केलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी कुठल्याही विरोधकांना, जरी विरोधी लोक असतील तरी त्यांना दुखावलेलं नाही, त्यांना बरोबर घेतलेलं आहे. की त्यांना कामं देणं असेल, विकास कामं देणं असेल किंवा त्यांना सांभाळून घेणं असेल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठेकेदारांमध्ये ज्या घडामोडी घडतात त्या सगळ्या ठेकेदारांना सांभाळणं आणि ठेकेदारांच्या बरोबर त्यांना राहून मदत करणं, विकास कामं करून घेणं, अशा अनेक गोष्टी ह्या सुनील भुसारांनी केल्या. म्हणजे सुनील भुसारांनी कोणाला दुखावलेलं नाहीये किंवा सुनील भुसारांनी कोणावर राग काढलेला नाही. म्हणजे त्यांचं जिजाऊ संघटनेबरोबर जे काही चाललं असेल ते चाललं असेल, पण ते जर सोडलं तर बाकी गोष्टींमध्ये सुनील भुसारा सर्व पक्षीयांशी चांगले संबंध ठेवून आहेत, चांगला संपर्क ठेवून आहेत. अगदी मतदारसंघामध्ये त्यांचं जे फिरणं असेल, संपर्क असेल तो खूप मोठा आहे आणि त्याचाही त्यांना बऱ्यापैकी फायदा होतोय. म्हणजे लोकसंपर्काचा त्यांना फायदा होईल. तर ते आदिवासी ज्या संघटना आहेत त्या त्यांचा प्लस पॉईंट ठरणार आहेत. आता आदिवासी हे भाजपच्या विरोधात का गेलेत याचं संशोधन भाजपने केलं पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाही. पण आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने आता भाजपच्या विरोधात आहे आणि त्याचा फायदा सुनील भुसारा यांना होताना दिसतोय. जी आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सुनील भुसारा हे मागच्या वेळेस 2014ची आम्ही निवडणूक बघितली, 2019ची निवडणूक बघितली, याच्यामध्ये पैशाने ते खूप वीक होते. त्यांना कोणाला तरी आधारावर अवलंबून राहायला लागत होतं. कोणीतरी पैसे पाठवेल, कोणीतरी मदत करेल, त्यावेळेस ते निवडणुका चांगल्या प्रकारे लढू शकत होते का चांगल्या पद्धतीने ते लढाई करत होते, प्रचार करू शकत होते. आत्ता तशी परिस्थिती नाही. आता सुनील भुसारा पैशाने स्ट्रॉंग झालेले आहेत. म्हणजे ते निवडणूक एक हाती सहज लढू शकतात, एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तोही त्यांचा एक प्लस पॉईंट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घडलेली आहे की राष्ट्रवादी
फुटल्यानंतर शरद पवारांनी सुनील भुसारा यांना पुढे घेतलेले आणि महाराष्ट्रभर त्यांना ते फिरवत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुनील भुसारा जात आहेत. एक आदिवासी नेतृत्व ते उभं करण्याचा प्रयत्न करतायत आणि साहजिकच विक्रमगडमधल्या आदिवासी बांधवांना त्यांना सार्थ अभिमान वाटतोय की आपल्यातला एक माणूस, आपला आमदार आता महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय किंवा तो महाराष्ट्रभर फिरतोय आणि म्हणून एक वेगळी ऊर्जा ही आदिवासी बांधवांमध्ये आहे. आणि म्हणून सुनील भुसारांचे पाय हे आदिवासी संघटना किंवा आदिवासी समाज खेचणार नाही आणि म्हणून तो एक सुनील भुसारांचा प्लस पॉईंट आहे. राहता राहिला जिजाऊ संघटना, तर जिजाऊ संघटना उमेदवार उभा करणार का? म्हणजे खरं तर हा पुन्हा तोच प्रश्न आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघात काय होईल, तसं विक्रमगड विधानसभा ते उभा करतील का? तर मला वाटत नाही की ते उमेदवार उभा करतील. उलट त्यांनी उमेदवार जर उभा राहिला तर त्यांची मतही गोठली जातील. म्हणजे सुनील भुसारांच्या विरोधात जे काही मतदान व्हायचं असेल ते सुनील भुसारांच्या विरोधात मतदान न होता ते जिजाऊ संघटनेला होईल आणि जी काही 5-6 हजार त्यांची जी मतं त्यांना मिळणार असते ती 5-6 हजार मतं ही गोठली जातील. उलट ती मतं त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे वळवली तर भारतीय जनता पार्टीची मतं ही वाढतील. मात्र यावेळेस तो प्रकार होताना तोही दिसत नाही, कारण भारतीय जनता पार्टी आणि जिजाऊ संघटना यांच्यामध्ये हार्डवेअर आहे. म्हणजे अक्षरशः एकमेकांना ते पाण्यात पाहत नाही आहेत. एवढं मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये संघर्ष होत आहेत. म्हणजे भाजपच्या जिल्हा अध्यक्षावर ऍक्ट्रॉसिटी ऍक्ट नोंदवणं असेल किंवा इतर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करणं असेल. म्हणजे खरं तर जिजाऊ संघटनेने जो फटका दिलेला तो भाजपला दिलेला आहे. मग ती विक्रमगड शहर इथली नगरपंचायत त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि इतर ठिकाणी जिथे भाजपचा बालेकिल्ला होता ते बालेकिल्ले सगळे तोडून ते जिजाऊकडे घेतलेले आहेत. त्यामुळे खरा संघर्ष तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला त्यांचा आहे. भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसलेला, त्या राष्ट्रवादी तोडू शकलेला नाहीत, पण ते भाजप त्यांनी बऱ्यापैकी तोडलेले आहेत आणि म्हणून भाजपच्या लोकांचा त्यांच्यावर राग आहे. म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी निलेश सांबरे स्वतः हेमंत सवरांना पाठिंबा द्यायच्या तयारीमध्ये होते, पण भाजपने स्वीकारलं नाही की नको, निलेश सांबरे आमच्या बरोबर नको, आणि निलेश सांबरेने तेव्हा सुनील भुसारांना मदत केली होती. आत्ता सुनील भुसारांनी त्यांची मदत नाकारलेली आहे. त्यांचा आणखीन एक प्लस पॉईंट असा आहे की ते ओपन निलेश सांबरेंच्या विरोधात उतरले. त्यांनी ओपन त्यांच्या विरोधात तक्रारी करणं सुरू केलं, त्यांच्याशी संघर्ष केला आणि त्यामुळे निलेश सांबरेंचे जेवढे विरोधक होते ते आता सुनील भुसारांच्या बरोबर आहेत. त्यांचा तो एक मोठा प्लस पॉईंट आहे. म्हणजे ते जर निलेश सांबरेंच्या बरोबर असते तर सुनील भुसारांना 100% फटका बसला असता. आता त्यांनी जर उमेदवार जरी उभा केला तरी त्याचा फायदा सुनील भुसारांना होईल, तर ती मतं गोठली जातील. म्हणजे जी सुनील भुसारांना मतं मिळायची ती जिजाऊकडे जातील आणि जर जिजाऊने ठरवलं की भाजपच्या उमेदवाराला जर पाठिंबा द्यायचा किंवा मतदान करायचं तर तो आदिवासी समाजाच्या मोठ्या संख्येने जिजाऊ संघटनेमध्ये जी लोक असतील ती लोक मानतील का, की ते ऐकतील का? कारण संघर्ष भाजपच्या विरोधात सुरू आहे. भाजप आणि जिजाऊ हे दोघंच पालघर जिल्ह्यामध्ये लढतायत आणि अशा वेळेस जर वरून काही आदेश आला आणि जिजाऊ संघटनेला पाठिंबा द्यायला लागला, तशी जर ती वेळ आली तर मात्र ती मतं भाजपला मिळतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण त्यातली बरीचशी मतं ही पुन्हा सुनील भुसारांकडे जातील. त्याच्यामुळे जिजाऊचा किती फरक पडेल सुनील भुसारांच्या याच्यामध्ये हे सांगता येत नाही. मागच्या वेळेस निलेश सांबरेंचा फरक हा हेमंत सवरांना पडला, म्हणजे तिथे सुनील भुसारांना त्याचा फायदा झाला. निलेश सांबरे ताकदीने सुनील भुसारांच्या बाजूने उभे होते आणि नंतर लगेच 3 महिन्यामध्ये तर त्यांच्यामध्ये मोठी फाटाफूट झाली आणि तिथून सुनील भुसारा आणि निलेश सांबरे हे एकमेकांच्या विरोधात लढतायत. ऐनवेळी काय होईल काहीच सांगता येत नाही, कारण निलेश सांबरेंचं पूर्ण साम्राज्य हे ठेकेदारीवर अवलंबून आहे आणि ते सरकारच्या दृष्टिक्षेपामध्ये आहेत. म्हणजे सरकार जे सांगेल किंवा देवेंद्र फडणवीस सांगतील, एकनाथ शिंदे साहेब सांगतील, हे जे काही सांगतील त्याच्यावर त्यांचं राजकारण अवलंबून आहे. ते स्वतंत्र नाही आहेत, ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाहीत आणि त्यांनी जो कोणताही निर्णय घेतला तरीही तो निर्णय सुनील भुसारा यांच्या फायद्याचा ठरतोय. मी उमेदवार उभा केला तरी फायद्याचा ठरतोय आणि नाही केला तर तो आणखीन फायद्याचा ठरतोय. त्याच्यामुळं आता सध्याच्या घडीला सुनील भुसारा हे प्लसमध्ये आहेत. म्हणजे जर भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने व्यूहरचना करणार आहेत हे आपल्या लक्षात जेव्हा येईल त्यावेळेस सुनील भुसारांचं नेमकं काय होईल, की हेमंत सवरा हे निवडून येतील का, हे आपल्याला पुढच्या भागामध्ये बघता येईल. सध्या तरी आत्ताचं जे विश्लेषण आहे की आता जे समोर उमेदवार येत आहेत त्याच्यापासून आपण बघितलं की सुनील भुसारा आणि हेमंत सवरा यांच्यामध्ये लढत होईल आणि सध्या जे प्लस पॉईंट आहेत ते सुनील भुसारांच्या बाजूचे आहेत. तरी राजकारण हे कधीही बदलतं. त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय असेल याच्यावर खूप मोठ्या घडामोडी घडणार आहेत. अजून घोडा मैदान आता काही फारसं दूर नाहीये, लवकरच निवडणुका ह्या जाहीर होतील आणि त्याच्यामध्ये त्यावेळची जी सिच्युएशन निर्माण होईल त्यावेळची काय परिस्थिती असेल ती तेव्हा बघू. सध्या तरी सुनील भुसारा यांचे प्लस पॉईंट आहेत आणि सुनील भुसारांना पुन्हा जिंकण्याची संधी आहे.